सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज की जेव्हा तुम्ही एखादं चित्र बघता, मगाशी तुम्ही म्हटलं की आम्ही काही गोष्टी सजेस्ट करतो, राईट? तर तुमचं चित्र बघून झाल्यानंतर, म्हणजे सुरुवातीचा ट्रेंड तुम्ही मगाशी तुमच्या बोलण्यात आला की स्ट्रेट फॉरवर्ड काळी पट्टी आणि ठरलेला टिपिकल माउंट आणि विषय संपला. पण एखादं चित्र तुमच्याकडं आलं, त्या चित्राचं सौंदर्य जपत त्याला एनहान्स करणारी फ्रेम प्लस त्याचं लाईफ, ह्या टेक्निकल पार्ट, तर तुमची थॉट प्रोसेस यामध्ये कशी असते? म्हणजे या चित्राला काळी फ्रेम लावायची, एवढी थिकनेस पाहिजे, एवढा बोल्डनेस पाहिजे, व्हॉट एव्हर. सो ती थॉट प्रोसेस कशी असते? त्यावेळेस आम्ही कस्टमरला आधी विचारतो, तुम्ही हे चित्र लावणार कुठे आहे? तर मग ते सांगतात की ह्या हॉलमध्ये म्हणून. त्यावेळेस तिथल्या इंटिरियरचा, तिथल्या कलर कॉम्बिनेशनचा आधी विचार करतो. मग Okay. साईज, तिथे असणारी स्पेस किती आहे, मग त्यांना माउंटिंग किती पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी आधी विचारतो, कलर वगैरे. आणि त्यानंतर मग इथे काय चांगलं दिसेल आणि ते त्या चित्राबरोबरही परफेक्ट केलं पाहिजे. मग हे सगळे शेड मॅच करून मग आम्ही त्यांना ते एक्सप्लेन. आता याच्या अजून खोलात जातो मी, की मी काही तुमचे फ्रेमिंग्स बघितलेत की जे लिटरली ऍबस्ट्रॅक्ट, म्हणजे ऍबस्ट्रॅक्टचे तुकडे केलेले आहेत आणि त्याला आतून सिल्वर, इनर बाजू सिल्वर केली, आउटर बाजू ब्लॅक. ब्लॅक आहे. आता ह्याच्यामध्ये खूप ऑनेस्टली तो कॉन्ट्रीब्युशन जातो आमच्यापेक्षा जास्त कस्टमरचा, कारण तो रेडी असतो एक्सपेरिमेंटेशनला. ट्रू ट्रू. कस्टमर पैसे देणार आहे त्यामुळे तो जसं सांगेल. पण हे ऍक्च्युली हे आता जे बोलणं झालं ना, ते एक आर्किटेक्ट बरोबर काम केलेलं होतं. मला सांगितलेलं होतं की जेव्हा ऍबस्ट्रॅक्ट चित्र बघितलं तेव्हा 8 प्रिंट्स यायचे फ्रेमिंगला, की ह्याला आपण कट करून वेगळ्या साईजेसमध्ये कट करून त्याला वेगळे साईजचे माउंटिंग छोटे मोठे वापरून आपण ह्याला जर असं लावलं तर काय प्रॉब्लेम आहे? ते लगेच तयार झाले. हो चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही संजय, खूप छान आहे, असं करू. मग त्याला आम्ही माउंटिंग सुद्धा जे केलं ते सगळीकडे अनइव्हन केलं. 5 तुकडे केले चित्राचे, 1, 2, 3, 4, आणि त्याला माउंटिंग सुद्धा वेगवेगळ्या, म्हणजे काही ठिकाणी 2 इंच, साईडला 4 इंच, असं वेगळं माउंटिंग करून आतमध्ये फक्त ते चित्र एकरूप दिसावं, त्याची कंटिन्युटी परत दिसावी म्हणून आतमध्ये सिल्वर फ्रेम वापरली आणि आउटलाईन ब्लॅक वापरली त्याला. परत ते कट करताना त्याचा जो शेप आहे ना, तो स्क्वेअर नाही आला. पण गरज काय स्क्वेअर फ्रेमची? असं कुठेही लिहिलेलं नाही की ते चित्र झाल्यानंतर ते स्क्वेअर फ्रेम आहे. हे चॅलेंजेस म्हणून आम्ही, की वेगळं काय, म्हणजे एक टिपिकल पॅटर्न मध्ये न जाता आम्ही दोघं हे कायम विचार करतो की ह्याला आपण वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा ह्याला काय गरजेचं आहे, किंवा त्याच्या पाठीमागे आपण काय विचार लावू शकतो. ओके. लोकांच्या ह्याच्यामध्ये आणि आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक तो आहे की आम्ही त्याच्या पाठीमागे आधी विचार लावतो. म्हणजे आल्यानंतर आमचा पहिला प्रश्न कस्टमरला हा असतो की फ्रेमिंग का करायचं. मग त्यांनी त्यांची स्टोरी लाईन सांगितली ना, मग आम्ही त्यांच्या शूज मध्ये जाऊन विचार करू. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.